11:15 वाजले तरी पण एवढा उघड आहे ना. आणि आम्ही कॅबिनमध्ये होतो. मालदारच्या बस पूर्ण भरून गेले. माझं चालू बाबे आम्ही दोघं पण कॅबिनमध्ये बसतो. फायनली 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 दिसला रे. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग गाईज. तर आता आम्ही निघतोय, रेडी वगैरे झालेलो आहे. हे बघा झालं ना रेडी. तर आपल्याला रूम सोडायचा आता 10:30ला. मस्त झोप आली आणि वातावरण पण मस्त. झोप झाली ना, व्यवस्थित झोपली होती, सुस्त एकदम. हां, तर आता मस्त रेडी झालो आहे. आम्हाला नाश्ता करायला बाहेर जायला, आता चेकआउट करतो आणि मग लगेच बाहेर जाऊ. आणि मग नंतर पुढे आपण ठरवू का आपण आपल्याला कुठे जायचं आहे कुठे नाही ते. मला वाटतं ऊन, आम्ही स्कूटी विचार करतोय घ्यायचा रेंटवर, पण जर ऊन जास्त असेल तर मग कॅन्सल करू प्लॅन. हां, ऊन खूप जास्त दिसतो मला. बघू, ठीक आहे, बघू आपण ट्राय. बाहेर गेल्यानंतर समजेलच आपल्याला कसं आहे. जर नाही वाटलं तर मग बघू, मग ऑटोनेच प्रवास करायला लागेल, काय ऑप्शन नाही. आणि मग फेरीचा पण तिकीटचा किती टाईम आहे काय माहिती, ते पण आपल्याला विचारायला लागेल आधी. हां, सो मग आता आम्ही निघतो आणि मग नाश्ता करतो. पुढे मध्ये आता कुठे रस्त्याला भेटेल ना तर चहा नाश्ता वगैरे करू काहीतरी, मग पुढे ठरवू. ठीक आहे, तर तोपर्यंत बघू. चष्माला चांगला वाटत होता. बघा हे चष्मे वगैरे सगळे ते काढून ठेवत आम्ही आणि निघतो आता. तर गाडी आता आम्ही निघतोय, नाश्ता केला आम्ही आणि लगेच निघतो मुंबईला परत. कारण एवढा ऊन आहे आणि एवढ्या उन्हात फिरणं इम्पॉसिबल आहे. आता वाजले तरी 11, 11:15 वाजले आणि तरी पण एवढा ऊन आहे ना, घामाय धारा. आणि आम्ही कॅबिनमध्ये बसलो, मालदारचं. बस पूर्ण भरून गेले, तुम्हाला दिसायला मागे. आम्ही दोघे पण कॅबिनमध्ये बसलो आणि एवढी बस भरली. आम्ही बरं झालं आम्ही नाश्ता केला आणि लगेच दीक्षा बोलते का 11:15ची तरी असेल फेरी. आम्ही लगेच गेलो, बघितलं बस लागलीच होती आणि मग आम्ही लगेच बसलो बस. तिकीट पण, तिकीट आम्ही काढू इथेच पुढे गेल्यावर, तो बसमध्येच काढतील ते. आणि मुंबईमध्ये मग विचार केला आम्ही का मुंबईमध्ये फिरू म्हणून. बघू, तर दाखवू तुम्हाला मुंबईमध्ये आता कुठे. परत आम्ही आता मालदारला जाणार आहेत, तर मालदारच बसलो. तर फिरणं इम्पॉसिबल आहे. आम्ही विचार केलेला की नागाव बीचला जाऊ वगैरे, आणि त्याआधी विचार केलेला की मुरुड जंजिरा जाऊ. पण मुरुड जंजिरा जवळजवळ 50 किलोमीटर होता. 50 किलोमीटर पूर्ण दिवस पाहिजे जाऊन यायला, किंवा जास्त स्वतःची गाडी असते तर विचार केला असता, पण तसा विचार केला नाही जमला. आणि म्हणून मग आम्ही विचार केला की दीक्षा बोलली की आपण एवढ्या उन्हात नाही फिरू शकत, आपण एक काम करू, रिटर्न जाऊ मुंबईला आणि मग मुंबई थोडा एक्सप्लोर करू. पॉसिबलच नसता जमला आपल्याला एवढा. तर ठीक आहे, आम्ही आता पोचतो फेरीच्याकडे. बस निघाले आत्ताच. गरम पण खूप होते. डायरेक्ट आपण डॉक्टर तिथं पोचलो ना मांडवाला. तर गाईज आता आम्ही बायकाला स्टेशनला उतरलोय. आम्ही CSTला बरोबर पोहोचलो. 11:45 1 वाजता पोहोचलो ना.
1 वाजता पोहोचलो आम्ही. आणि नंतर मग आम्ही रिक्षाला जरा तिचे शूज वगैरे लागत होते ना, म्हणून मग दुसरी तिच्यासाठी मस्त एक सँडल घेतली. चप्पल आहे का? ठीक आहे, चप्पल आहे. चालता येत नव्हतं म्हणून ती. होते ना मला. आणि आता आम्ही भायखळ्याला उतरून तिकीट वगैरे काढला आम्ही CSTलाच. आणि आम्ही आता जातोय राणीच्या बागेत. दीक्षाची इच्छा आली की राणीच्या बागेत जायचं म्हणून. आपण तिकडेच पूर्ण ब्लॉग आणि मधला आम्ही ब्लॉग बनवला नाही, कारण काल आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय पूर्ण, नाही का? ठीक आहे, तर डायरेक्ट आपण तिथंच जाऊ राणीच्या बागेत ना, मग बोलू. पूर्ण तिथला आपला ब्लॉग असेल आज. ठीक आहे, तर गाईज आता आपण इथे पोहोचलो आहोत. तर इथे वाहतूक तिकीट विंडो आहे गाडीसाठी. आणि आपल्यासाठी इकडे पुढे तिकीट आहे. तर इकडे तिकीट काउंटर आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीटचा ते स्वतःवर तिकीट काढू शकता. आणि इकडे पण तिकीट काउंटर इकडे पण पण तुम्ही जाऊन तिकीट काढू शकता. तर आपण इकडे जाऊन तुम्हाला पण दाखवता येईल ना, मग आपण इकडे तिकीट काढू. तिकीट घर आहे. आणि इथे तुम्हाला आता रेट दाखवतो मी. प्रौढां म्हणजे ॲडल्टसाठी 50 रुपये, चाइल्डसाठी 25 आणि फॅमिली 100 रुपये. तर आता आपण राणीच्या बागेत एंट्री करतोय. दीक्षा इकडे इथे प्रवेशद्वार आहे आपला. आधी इकडे नव्हता, आता इकडनं चालू केलं नवीन. तर इकडे आता बॅग चेक होते दीक्षाची. तर आता इथे लिहिलं आपल्या ह्या दिशेने, दिस वे. आपण या साईडला जाऊ. इकडनं सर्व आपल्याला ॲनिमल्स बघायला मिळतील. ठीक आहे, तर आधी आपण ना इकडे बर्ड्स बघणार आहेत सगळे. ऑल टाईप्स बर्ड्स आहेत इथे. हा पूर्ण चेनचा वाटतं ना पूर्ण. आवाज येतो ना. हे बघा पूर्ण बर्ड्स आपल्याला बघायला मिळणार आता. हा बघा चेन्स कशा आहेत. हे बघा बर्ड्स किती मोठे मोठे. हा बघा किती सुंदर आहे. हा किती सुंदर असते. मोठे मोठे बर्ड्स आहेत ना. काय ते बघा. तर आता आपण या साईडला आलो. इकडे पण हे बघा, इकडे मोठा आहे. काय बोलतो त्याला, कोणता पॉट बोलतात? काय नाव पण, नावाच्या प्लेट पण नाही दिलेलं तिकडे ना. नावाची प्लेट द्यायला पाहिजे ना, समजलं असतं आपल्याला. आणि मस्त त्यांच्यासाठी बनवलंय, राहायला वगैरे मस्त बनवलं त्यांच्यासाठी ना. सुंदर आहे. तर दीक्षाला इथं प्रश्न पडलाय. हे असली आहेत ना नक्की? हे बघा असली आहेत एकदम. आणि एवढे मोठे आहेत. बापरे. हा बरेच मोठे आहेत ना. किती शांत आहेत बघा ते, जसं काय स्टॅच्यूज आहे त्यांचा. हा बघा नावाच्या आपण प्लेट शोधत होतो ना. हे बघा अशा या टाईपचे सगळे बर्ड्स. फ्लेमिंगो मला वाटतं ते असतील तिकडे छोटे छोटे ना. हे त्यांच्या नावाचे प्लेट इकडे आहेत. आपण सगळे आपण शोधत होतो का त्यांच्या नावाचे प्लेट काय नाही दिसत म्हणून. ठीक आहे, आणि हे बघा इकडे मस्त. आता पुढच्या सेक्शनला आपण जातोय. तर आधी आमचा प्लॅन शोभाताई त्यांच्यासोबत झालेला, पण तो कॅन्सल झाला काही कारणास्तव, नाही का? हा पण आता आज आम्हाला टाइम मिळाला म्हणून मग आम्ही इकडं भायखळ्याला डायरेक्ट उतरून इकडं आलो आम्ही. आणि त्यांच्यासोबत पण आम्ही नेक्स्ट प्लॅन करू परत. पहिले आपण एक्सप्लोअर करतो, सर्वांना दाखवू आपण. हां नंतर मग आपण दाखवू पुढे. तर आता आपण आलो आहोत मगरीच्या सेक्शनमध्ये. हे बघा क्रोकोडाईल्स, मगर आहेत मोठे मोठे. हां हे स्टॅच्यू आहेत म्हणजे ओरिजिनल नाही आहेत. दीक्षा आधीच डचकली त्याला बघू. हां डचकली ना. हे बघा मस्त इकडं बनवला त्यांच्यासाठी स्पेशली. आणि इकडे खाली मला वाटतं काय, हां खालून पण आपण बघू शकतो. आपण खाली पण जाऊ, पहिले वरून बघू. आणि हे बघा तिकडे शांत बसतात.
शांत बसत एकदम तिकडे दिसतं का? हा बघा झूम, सॉरी झूम करतो मी. हे बघा इकडे आता आपण इकडे साप बघणार आहोत. क्रोकोडाईल, हे बघा, कोबरा आहे, मण्यार आहे, गोमन आहे, असे साप आता आपल्याला बघायला मिळणार आहेत. दीक्षाचा नाईट मेअर येतो साप मध्ये. हा हे बघा, छोटे छोटे कासवच आहेत ना, कासव इकडे कासव आहेत छोटे छोटे, दिसत नाही आपण व्यवस्थित ते. मस्त कासव होते तिथे, तर त्यांची इकडे थोडीफार माहिती पण दिलेली आहे, बघू शकता. हा ती माहिती दाखवतो पूर्ण. हे बघा माहिती पूर्ण, पुढे जाऊ. हे बघा इथं वर आलेत मस्त, शांत आहेत एकदम ते. असं शांतच असतो. आपण चाललोय पक्ष्यांच्या नंदनवन मध्ये, बरोबर ना? इकडे पक्ष्यांचा नंदनवन म्हणून आहे. हे बघा किती मस्त शांत बसतात ना, कलरवाले एकदम सगळे. हा बघा इथे पण आपला कबूतर जहाज. पोपट आहेत बघा, हा वेगळ्या टाईपचे पोपट आहेत ते. बघा मस्त वाटतं कलर एकदम. हवा किती मस्त कलर आहे त्याचा. पक्ष्यांचं जेवण टाकले तिथे, त्यांना जेवण पण टाकलं इथं पूर्ण. बघा फ्रुट्स आहेत. आणि हा भाग किती मोठा आहे. इकडे हा बघा, आपण मस्त कलरफुल एकदम. ते कलरवाले वाटत किती मोठे पोपट आहेत ते. मोठ्या मोठ्या प्रकारचे आहेत सगळे पोपट, मस्त बसलेत ते त्यांच्या दुनियात एकदम मस्त आहेत एकदम. आता मुलांना खेळण्यासाठी इथे सर्व गोष्टी आहेत. आणि आता ह्या दिशेने म्हणजे पेंग्विन, आणि ह्या दिशेने आपण पूर्ण मोठे मोठे ॲनिमल्स आता बघायला जाणार आहोत. मुलांसाठी मस्त खेळणार काय, सगळ्या टाईपचे इथे पुढे ॲनिमल आहेत, ते आपण बघायला जाणार आता पुढे. इथे आपल्याला जेवायला खायला मिळेल सर्व. आणि हे बघा हा डेकोरेशन किती मस्त आहे. आपण आता पेंग्विनच्या सेक्शन मध्ये आलोय. तर हे बघा पेंग्विन्स, हा मस्त आरामात बसतोय. हा बघा, हे बघा मस्त आहेत ना एकदम, किती सुंदर ना. किती आरामात. मस्त थंड आहे, कारण त्यांना थंड हवेचं ठिकाण लागतं ना, शिल्ड असेल एकदम त्यांच्यासाठी. तर आता आम्हाला लागले भूक, आम्ही काहीतरी पहिले खाऊन घेतो. वाजले 3 आणि खूप जास्त भुकले. बॅग घेऊन बोल ना, बॅग घेऊन आता इथे आपण जाऊया. आता आपण कॅफेटेरियामध्ये.
तर गाईज आता आम्ही जेवण करून निघालोय. दीक्षाला मी दाल मखनी आणि विथ राईस आणि मला दाल तडका विथ राईस घेतलेला. पण जेवण महाग आहे खूप. हां अशा ठिकाणी ते काढतातच पैसे त्यांना खूप महाग माहिती आहे. आणि मेन म्हणजे ना पाणी महाग आहे. 100 रुपये बॉटल. ती ग्लासवाली काचेची बॉटल भेटेल चालेल. तर बॉटल खाली बॉटल घेऊन या पाण्याची. म्हणजे तरी चालेल. स्टीलवाली. प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आहे आतमध्ये, त्यामुळे तुम्ही प्लास्टिक बॉटल आणू नका. स्टीलवाली घरी तुमच्याकडे असेल ना ती नक्की कॅरी करून ठेवा, कारण खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाण्यामुळे. 100 रुपये बॉटल. 100 रुपये बॉटल आहे भाई. पण ती हा घरी कामी येईल. पण बघा आता ठीक आहे, तुम्हाला तसं वाटेल नाही का. चला आता आपण बाकीचे ॲनिमल्स एक्सप्लोअर करू. वाघ, सिंह. आता आपण इकडे हरिण बघायला आलोय. हे बघा किती मस्त मस्त आहेत. हे बघा किती हरिण. हे बघा किती मस्त बसलाय एकदम शांत. आणि तिकडे पण किती मोठा आहे. तर आता आपण मेन पॉइंटला आलो वाटतं. पुढे दिसतोय का बघू आपण आता. कुठे कुठे त्याच्या मनाच्या नुसार येईल ना नाही का. कुठे इकडे पुढे पुढे बघू आपण. तो दिसतोय का, कारण त्याच्या मनाचा राजा आहे. जंगलचा सगळ्यात मोठा शिकारी वाघ असं मानलं जातं. तर तो दिसत नाही कुठे काय. खूप लांब बसला ऍक्च्युली तो. इकडे म्हणून आहे का इकडे तोंड पण नाही गेला. इकडे दिसतं का काय माहिती. नाही नाही हा इकडे बसलाय. हो हो हो. फायनली दिसलाय ना. कम तर आता आपण बिबट्या आणि हायनाच बघायला जातोय. इकडे आता काय ओके हायना दिसला आता त्या दरवाजाकडे पुढं एकदम. हायना फक्त आपण नॅशनल जिओग्राफी चॅनललाच बघितलंय. आला 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 आला. वेट 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 वेट. इकडे पुढं येत नाही.
तर गाईज आम्हाला जेवढं ॲनिमल्स आणि बर्ड्स कवर करतात तेवढे आम्ही केलेत. बाकीचे ॲनिमल बर्ड्स यायचे बाकी आहेत, कमिंग सून दाखवते त्यांचा. बाकी जेवढा लायन पण मेन लायन येणार आहे ते कमिंग सून दाखवते. पण नक्की आपण तेव्हा पण नंतर जेव्हा येतील ना पूर्ण ॲनिमल सगळे तेव्हा आपण कवर करायचा परत पुन्हा एकदा ब्लॉग बनवू तेव्हा. ठीक आहे. तर आता आम्ही निघतो. दीक्षा चालून खूप थकून गेले. 2:30 वाजल्यापासून आम्ही चालतो इथे. जेवण पण चांगलं आलं, पण जेवण महाग होता आणि तुम्हाला सांगितलं मी पाणी पण महाग, इकडे 100 रुपये बॉटल आहे. तर हा बघा मस्त. तर चला आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी. मग घरी गेल्यावर आपण बोलू. हा ठीक आहे. तर गाईज फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. खूप याला टाईम झाला. आम्हाला स्लो ट्रेन भेटली म्हणून आम्हाला 1.5 तास लागला कल्याणला पोचायला. आणि त्यानंतर मग आम्ही खाल्ले मंचुरियन, मी सूप पिला आणि मग डायरेक्ट आम्ही घरी आलो. आणि 2 दिवसात आमच्या बॉडीमधून एवढा घाम गेला असेल जेवढा पाणी पण आम्ही पिल्ला नसेल. तेवढा आम्ही पाणी पण पिल्ला नसेल जेवढा आमच्या बॉडीमधून ना घाम निघून गेला आहे. सिरियसली सांगतो तुम्हाला. काय वाटते तुला? आणि बाकी एन्जॉय केलं आम्ही, पण जे घामाने आमची जी वाट लावली, उन्हाने जी वाट लावली ना आमची, सिरियसली खूपच खतरनाक आमचा म्हणजे एक्सपिरियन्स गेला तो. तर आम्हाला अलिबागमध्ये पण फिरायचा होता, पण एवढा नाही जमला आम्हाला अलिबागमध्ये फिरायला, कारण ऊनच तेवढा होता. आणि खतरनाक म्हणजे ना असा झालेला कधी मग घरी पोचतो एवढा कंटाळा आलेला. पण मग आम्ही काय विचार केला की अलिबागमधून निघू, मुंबईला येऊ. आणि मुंबईमध्ये आपल्याकडे एक स्पॉट होता, आम्ही विचार केला तोच का आपण राणीच्या बागेत जाऊ म्हणून. पण राणीच्या बागेचा मग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवला, जेवढा दाखवता येईल, जेवढा कव्हर करता येईल तेवढा दाखवला आहे. जेवढे काही ॲनिमल्स तिथे अवेलेबल आहेत ते सगळे दाखवले. तर मग तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे पूर्ण टूर आपला राणीच्या बागेत म्हणजे अलिबागपासून निघण्याचा आणि मग राणीच्या बागेचा टूर हा मॅच होईल थोडा. आजचा राणीच्या बागेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अलिबागचा जो फर्स्ट डेचा ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि आमच्याकडून काय राहून गेला असेल किंवा तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, आम्ही नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देऊ. ठीक आहे. तर आता आम्ही एवढा थकलो आहे म्हणजे हिशोबाच्या बाहेर, पाय एकदम थकून गेले असे ना, असं वाटतं कोणी मालिश करावी. सिरियसली दीक्षाने तर अक्षरशः पायात बोलते माझ्या जीवच राहिला नाही. तिच्या त्या शूज म्हणजे कोणते शूज काय बोलते ना शूज, त्याच्यामध्ये तिला एवढा म्हणजे चालण्याचा प्रॉब्लेम होता. मग आम्ही तिच्यासाठी थांबून स्टेशनच्या इकडे CSTला तिला तिच्यासाठी मग आम्ही चप्पल विकत घेतली आणि मग तेव्हा ती कम्फर्टेबल झाली आणि मग आम्ही पुढे राणीच्या बागेत गेलो. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवीन नवीन ब्लॉग आणत राहू आणि असेच आम्ही फिरत राहू, ट्रॅव्हल करत राहू आणि मी एक्सप्लोर करून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगत जाऊ. ठीक आहे. तर तोपर्यंत बाय.